कारण जेव्हा इंग्रजांनी या आपल्या स्वराज्यावरती आपल्या भारतावरती जेव्हा आक्रमण केलं तेव्हा या किल्ल्यावरती पण त्यांनी ताबा घेतला आणि किल्ल्याची पूर्ण नासधूस केली त्यांनी। जो कोणी अपराधी असायचा तर त्याला या टकमक टोकावरून खाली फेकलं जायचं, म्हणजेच कडेलोट केला जायचा। तर चला मग ऊर्जा आणूया। छत्रपती शिवाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय। नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय। सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या शुभमुहूर्तावर आम्ही आज जातोय स्वराज्याची पंढरी म्हणजेच किल्ले रायगड। तर चला मग महाराजांचं दर्शन घेऊया। आम्ही आता निघतोय दिव्यावरून। आता रात्रीचे 3 वाजलेत, इथून आम्ही निघणार आहोत। बघूया किती वाजेपर्यंत आपण पोहोचू गडाच्या पायथ्याशी। चला मग प्रवासाला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय। फायनली आपण रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। तर मग चला आपण प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, रायगड हा पूर्वी रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध होता। हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता। प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीचे खोरे आहे, तिथले हे मोरे जे आदिलशाहीच्या सेवेत होते। छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं जावळीचे चंद्रराव मोरे स्वतः मराठा, पण ते आदिलशाहीच्या सेवेत काम करतायत, ते स्वराज्यात सामील झाले तर खूप बरं होईल। म्हणून महाराजांनी चंद्रराव मोरेंना पत्र लिहून, चंद्रराव, आपण हिंदू राजे, आपण ही स्वराज्यात सामील व्हा, दोघे मिळून हे स्वराज्य मोठे करू। परंतु जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट, त्यांनी महाराजांना उलट पत्र केलं, तुम्ही कसले राजे, या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्ही। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवले। चंद्रराव मोरेंचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सुराजी काकडे यांच्याकडून मारला गेला। चंद्रराव मोरेंना वाटलं आता आपला पण वध होणार, म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले। चंद्रराव मोरे राजांना शरण गेले। राजांचं हे एक तत्व होतं, जो कोणी शरण येईल त्यास राजे कधीच मरण देत नव्हते। आणि 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला। एक ते दीड तासाच्या पायी ट्रेक नंतर आम्ही किल्ल्याच्या महादरवाजापाशी जाऊन पोचलो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला आणि या किल्ल्याचं महाप्रवेशद्वार। या दरवाजाची रचना गोमुखी पद्धतीची असून म्हणजे
गायीने तोंड फिरवल्यानंतर जी आकृती तयार होते त्या प्रकारची रचना या दरवाजाची आहे. कारण पूर्वीच्या काळी किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी तोफा डागल्या जायच्या. खालून जरी शत्रूने मारा केला तरी तो किल्ल्याच्या दरवाजावर मारा येऊ शकणार नाही. आणि जसं पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्याचा धावून मारा केला जायचा, परंतु इथे गोमुखी दरवाजा असल्यामुळे ते सर्व काही शक्यच नव्हते. म्हणून आजही गडाचे दरवाजे भक्कम स्थितीत पाहायला मिळतात. मित्रांनो, आपण महादरवाजातून वर आल्यानंतर आपल्याला हत्ती तलाव लागतो. या गडावरती तब्बल 11 तलाव महाराजांनी त्या काळात बांधले होते आणि 84 टाक्या, पाण्याच्या टाक्या आहेत आता गडावरती. तर पूर्वीच्या काळी हा गड बांधण्यासाठी हे तलाव खोदले गेले होते आणि पाण्याच्या टाक्याही खोदल्या होत्या, ज्यातून जे दगड जे निर्माण झाले ते दगड या गडकरीच्या बांधकामासाठी वापरले गेले. आता आपण 2000 पायऱ्यांचा प्रवास करतो. या बाजूला महाराजांचं स्मारक आहे आणि या बाजूला बाजारपेठ आहे. जर असं बघायला गेलं तर हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2900 फूट उंच आहे आणि जर आपण पार्किंग झोनवरून बघितलं तर हा किल्ला 1350 फूट इतका उंच आहे. आता आपण बाजारपेठामध्ये जाणार आहोत. महाराजांच्या काळातली बाजारपेठ कशी आहे. मित्रांनो, या होळीच्या माळावर पूर्वीच्या काळी होळी खेळली जायची आणि त्या होळीत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने एक नारळ टाकायचे आणि पेटत्या होळीमधून जो कोणी मावळा नारळ हाताने बाहेर काढायचा त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातामधला एक सोन्याचा कडा बक्षीस म्हणून द्यायचे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत महाराजांच्या बाजारपेठेमध्ये. आता सध्याची जर परिस्थिती बघता पूर्णपणे ही बाजारपेठ ढासळलेली आहे. कारण जेव्हा इंग्रजांनी या आपल्या स्वराज्यावरती, आपल्या भारतावरती जेव्हा आक्रमण केलं तेव्हा या किल्ल्यावरती पण त्यांनी ताबा घेतला आणि किल्ल्याची पूर्ण नासधूस केली त्यांनी. अक्षरशः किल्ला जो राजवाडा वगैरे होता तो पूर्ण त्यांनी जाळून टाकला. त्यामुळे आता ही सध्याची अवस्था आहे. तर मित्रांनो, आता आपण जातोय टकमक टोकावरती. या टकमक टोकाचं महत्त्व असं आहे की जो कोणी स्वराज्यात चुकीच्या गोष्टी करायचा किंवा जो कोणी अपराधी असायचा तर त्याला या टकमक टोकावरून खाली फेकलं जायचं, म्हणजेच कडेलोट केला जायचा. महाराजांच्या काळातला किस्सा सांगायचा झाल्यास एक किस्सा असा आहे की जेव्हा अंबाजी सोनदेव या त्यांच्या मावळ्याने कल्याणचा खजिना लुटून आणला, त्यासोबतच त्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सूनही पळून आणली होती आणि ती चक्क त्या पट्ट्याने महाराजांच्या राजदरबारात सादर केली. महाराज त्याच क्षणी तडकन उठले
आणि त्याच क्षणी आबाजी सोंदेवास कडेलोट करण्याची शिक्षा दिली. तोच हा टकमकटोक. त्यावेळेस आबाजी सोंदेव यांनी महाराजांना म्हटलं, महाराज तुमच्यासाठी नजराणा आणलाय. त्या क्षणी महाराज त्या माऊलीकडे बघून म्हणाले, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर घडलो असतो वदले छत्रपती. महाराजांनी त्या माऊलीस आई म्हटले. त्या माऊलीची खना नारळाने ओटी भरली आणि तिच्या मुलखात तिला सुखरूप सोडली. कारण महाराजांचं तत्त्व होतं परस्त्री माते समान. त्या तत्त्वावर आपणही चालायला पाहिजे, कारण आपण स्वतःला शिवभक्त म्हणतो. म्हणून जय शिवराय. आपण चाललो आहोत नगारखान्याच्या दिशेने. पूर्वीच्या काळी याच जागेवरती सनई चौघडे आणि नगारे वाजवले जायचे आणि म्हणूनच याचं नाव नगारखाना असं आहे. अतिशय भक्कम आणि व्यवस्थित बांधकाम आजही जसंच्या तसंच आहे. खरं तर याची रचना पाहून इंग्रजांनी हुबेहूब अशीच वास्तू तयार करून गेटवे ऑफ इंडिया बांधला होता. नगारखान्यातून पुढे आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि सिंहासन पाहायला मिळतो. याच जागी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता आणि त्याकरिता 32 मन सोन्याचे सिंहासन साकारण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार इथेच भरत असे. मित्रांनो, हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे, जो अगदी राजदरबाराच्या मागच्या बाजूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वाधिक महत्त्वाचा काळ हा रायगडावर गेलेला आहे. आपल्याला अजूनही राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. 3 एप्रिल 1680 महाराजांनी याच ठिकाणी त्यांचा देह ठेवला. महाराज देह सोडून निघून गेले, परंतु त्यांचा विचार अजूनही आपल्या सर्वांच्या मनात कायम आहे आणि तो चंद्र सूर्य तारे असेपर्यंत, ही सृष्टी असेपर्यंत कायम राहणार. महाराजांच्या राजवाड्याच्या डावीकडे त्यांच्या अष्टप्रधान मंडलाच्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. इथेच बाजूलाच शिवाजी महाराजांच्या काळातील धान्याचे कोठारही पाहायला मिळते. रायगड किल्ल्यावर असणारे राण्यांचे महाल हे अगदी समोरच आहे. त्यास राणीवास असे म्हणत. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्नी होत्या, परंतु किल्ल्यावर आपल्याला 6 महालच पाहायला मिळतात. कारण महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणीसाहेब यांचं आधीच राजगडावर निधन झालं होतं आणि पुतलाबाई राणीसाहेब या जिजाऊ मासाहेबांच्या सेवेत पाचाड या गावी असणाऱ्या राजवाड्यात होत्या. म्हणून इथे आपल्याला 6 महालच पाहायला मिळतात. प्रत्येक महालाची रचना अगदी एकसारखीच आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत जगदीश्वराच्या मंदिरात. छत्रपती शिवाजी महाराज सकाळी आणि संध्याकाळी जगदीश्वराच्या दर्शनासाठी येत असत. या मंदिराची रचना थोडीशी मशिदीसारखी वाटेल, कारण शत्रूने खालून बघितलं तर त्यांना ती मशीद वाटावी, जेणेकरून ते किल्ल्यावर आक्रमण करणार नाहीत किंवा किल्ल्याची नासधूस करणार नाहीत. मंदिरामधील भगवान शंकराची पिंड छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवली होती असे म्हटले जाते आणि या पिंडीला महाराजांचा स्पर्श लाभलेला आहे. बहुसंख्य लोक इथे ध्यान धरण्यासाठी बसलेले असतात. जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर आपल्याला एक मजकूर पाहायला मिळतो. त्याची गोष्ट अशी आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडाची पाहणी केली, तेव्हा महाराज खुश होऊन हिरोजींना म्हणाले, हिरोजी मागा, तुम्हाला काय हवं ते मागा, सोनं नाणं जागा जमीन काहीही मागा. तेव्हा हिरोजी इंदुलकर राजांना म्हणाले, राजे
आम्हास धन दौलत यातलं काहीच नकोय. यासाठी म्हणून हे आम्ही केलेलं नाही. मंदिराच्या ज्या पायरीवर तुमचं पहिलं पाऊल पडलं आहे त्या पायरीवर फक्त एवढंच लिहा, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. म्हणजे महाराज, ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रभू शंकराच्या दर्शनासाठी याल त्या वेळेस तुमच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागावी म्हणून मला माझ्या नावाची पाटी इथे हवी. राजांचं अंतकरण भरून आले आणि राजे हिरोजींना मिठी मारून म्हणतात, हिरोजी, तुमच्यासारख्या मावळ्यांमुळेच हे स्वराज्य निर्माण झाले. मंदिराच्या समोरच्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पाहायला मिळते. खरं तर आम्हाला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी रायगड पाहायलाच हवा आणि रायगड किल्ल्यावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या समाधीवरती आयुष्यात किमान एकदा तरी नतमस्तक व्हायला हवं. तर मित्रांनो, आता आम्ही गड उतरण्यास सुरुवात केलेली आहे आणि थकवा थोडासा जाणवत आहे प्रत्येकाला. तर चला मग ऊर्जा आणूया. छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती संभाजी महाराज के जय.